पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा पारायणप्रत। आज आपण 70 क्रमांकाचा अभंग घेत आहोत। अभंग असा आहे, गेली विरसरी मग त्यासी रांड मारी, मग नये तैसी सत्ता गेली मागील आणिता, भंगलिया चित्ता नये काशाने साधिता, तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर। 4 चरणाचा अभंग आहे। तुकोबाराय एक व्यक्तीतलं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते निघून गेलं तर काय होईल या संबंधीची या अभंगातून माहिती देतात। अशी माहिती देतात की कुणी एक मनुष्य आहे आणि इतका तो पराक्रमी, इतकं त्याच्या ठिकाणी शौर्यत्व आहे की तो कधीही आत्तापर्यंत अपयशी झाला नाही। सगळ्या बाबतीमध्ये यश प्राप्त झालेलं आहे। म्हणजेच त्याच्या ठिकाणी वीरश्री आहे आणि ती वीरश्री त्याच्याजवळ होती म्हणून कोणीही त्याच्याकडे जवळ जायला किंवा त्याची खोडी काढायला कधीही जात नसत। कारण हा कधीच आपल्याला आटोपणार नाही, आपल्यापेक्षा वरचढ आहे आणि वीरश्रीचा आहे हे होतंच। उदाहरणार्थ जसं अर्जुन हा कसा होता तर अजिंक्य, कसाही कुणीही कितीही जरी त्याच्या पुढं आला तरी अर्जुनापुढं कुणाचं काही चालत नसायचं। आणि अर्जुन एक असा होता की दोन्ही हाताने बाण मारता यायचे त्याला, डाव्या आणि उजव्या, म्हणून तो अत्यंत काय आहे योद्धा होता। वीरश्री त्याच्या ठिकाणी होती। पण एक उदाहरण असे की ते जर वीरश्री गेली तर मात्र त्याला कुणी जरी असलं तरी त्याला त्रास देतं। म्हणजे त्याच्या ठिकाणी काय आहे आता काही राहिलं नाही असं समजून पूर्वीचे शत्रू तर त्याला त्रास देतीलच, पण दुबळी माणसंसुद्धा त्याला काय आहे की मुद्दाम खोड्या काढतात की आता हा काय करतोय। ते उदाहरण देण्याकरता तुकोबाराय म्हणतात की मग त्यासी रांड मारी। रांड हा शब्द काय आहे तर शूद्र स्त्रीसाठी आहे। वास्तविक अनाश्रित, जिला आता आश्रयच कोणाचा नाही किंवा तिने कोणाच्या आश्रयावर राहिली नाही, गावामध्ये कुठंही फिरत राहायची, कोणत्याही पुरुषाला ही माझा आहे म्हणायला तिच्या ठिकाणी काही नाही अशी असणारी स्त्री। आणि कशी असती तर तिला काही आबरू नसते, त्यामुळं अशी स्त्री याच्या पुढं आली तरी तो आता काय करणार आहे। मग त्याच्या ठिकाणी जसं त्या स्त्रीला काय करावं लागतं, प्रतिकार करता येत नाही। तिने जर याला अंगाला ढकललं तरी खाली मान घालावं लागते। काही कुठं काय आहे की अजून त्याच्या जोरात धक्के देत राहिली, ढकलून दिलं तरी खालीच मान। तू का असं करते म्हणून त्याच्या अंगात काही जोर राहिलेलंच नाही ना आता। असंच झालं की जेव्हा अर्जुनाची आणि भगवंताची जोपर्यंत भेटी होती तोपर्यंत होती। जेव्हा भगवंताने आपला अवतार संपवला आणि मग अर्जुनाला वाटलं आता काय करायचं आहे, आपण जाऊ आता कुठंतरी हिमालयात, तिथंच तपश्चर्या करू। म्हणून त्यांनी काय केलं, निघाला। पण त्याच वेळेस त्याचं एवढं सगळं जे काय अंगातली वीरश्री होती, जे बळ होतं ते सगळं गलित कात्र झालं होतं। आणि जातानामध्ये एक स्त्रियांचंच राज्य होतं। त्या स्त्रियांनी त्याला पकडलं, बांधलं आणि त्यांची राणी होती त्याच्या पुढं नेलं। सगळ्या स्त्रियांना त्याला शिक्षा द्यायची म्हणून काय आहे बांधलेलं फरफटत नेलं। काही केलं पण त्याला काही प्रतिकार करता आला नाही।
असं का करता सुद्धा म्हणता आलं नाही, कारण त्याच्या अंगातलं बळ सगळं गलित गात्र झालेलं होतं. मग तेच उदाहरण इथं लागू पडतं. तुकोबरायानं तेच सांगितलं. दुसरी गोष्ट काय सांगितली परत दुसऱ्या चरणात सांगतात, मग नये तैसी सत्ता. आता तो जेव्हा या बलानं बलवान होता, त्याच्या अंगामध्ये पराक्रम करण्याची हिंमत होती, तोपर्यंत तो सत्ताधीश होता, त्याच्या ठिकाणी सत्ता होती. आता हे सगळ्या निर्बळ झाल्यावर सत्ताच गेली ना हातातली. कारण असा दुर्बल असणारा निर्बळ असणाऱ्याला कोण राजा म्हणून ठेवल, कोण त्याला सत्ताधीश म्हणून ठेवल. दुसरा कोणी सत्ताधीश येतो तो त्या ठिकाणी राहतो आणि ह्याची सगळीकडं अवहेलना चाललेली असते. आता तो जरी कधी म्हणाला, अरे मी सुद्धा होतो, मी पूर्वीचा सत्ताधीशच आहे, असं म्हणलं तरी लोक हसतेत त्याला. मग आता जशी त्याची सत्ता निघून गेली तेव्हा सांगतात, गेली मागील आणिता. आता सत्ता गेली, परत मी सत्ताधीश होईन, मी तुम्हाला काय करतो दाखवतो, असं जर म्हटलं तर कधीच शक्य होत नाही. एकाने काय केलं, राजा होता तो राजपूत, आणि त्यांनी दुसऱ्या एका राजाचा पराभव केला. मग ते राजा चालला तेव्हा त्याच्या सैन्याने त्याला पकडलं, ज्याचा पराभव केला होता त्याला, आणि त्याला आणल्यानंतर काय केलं, ते राजाच्या पुढं उभा केलं. हो का, ह्या चालतं आपल्यावर परत चक्र घेऊन, आता आम्ही ह्याला धरून आणलं आहे, काय शिक्षा करायची. आता ते आपलं खाली मान घालून उभा राहिला. जाऊ द्या म्हणला, द्या सोडून ह्याला, अभयदान देऊ. दिलं सोडून. पण तो परत गेला. त्यांनी परत पराक्रमाची म्हणजे ह्याच्यावर स्वारी करण्याची खूप तयारी केली, सैन्य घेतलं, सगळं केलं. आला आणि मग ह्याच्यावर स्वारी केली तर त्याचाच झालं की जय, त्याचा पराक्रम चांगला झाला आणि हा पडला कमी. आणि मग हा आता म्हणला आपण त्याला सोडून दिले काय, पण पळून गेला. त्याच्या सैन्याने ह्याला पकडलं आणि त्याच्या पुढं आणून उभा केलं. आता ते राहिल्यावर ते म्हणला, तू मला मागं सोडून दिलं तर माहिती आहे का. म्हणलं हा ना, तुला सोडून दिलं, तुला दया दाखवली, मी नसतो म्हणला तसला करत, तू सोडून दिलं म्हणून मी तुझ्यावर माघारी आलो. आता माझ्या डोळ्यात एकच तुझा शिरच्छेद करणार आहे. म्हणजे ज्याला सोडून द्यायला पाहिजे होतं ते नको होतं, ते सोडलं, आता तो सत्ताधीश झाला. पण हे सगळं कधी घडतं, अंगात वीरश्री असली, बळ असलं तर. आता ते निघून गेलं, सत्ता निघून गेली, आता काय करल, परत त्याच्या ठिकाणी अधिकार आणायला, सत्ता आणायला काही राहिलं नाही. आणि दुर्बळाजवळ सैन्य तरी कोण उभं राहते, सैन्य त्याच्याजवळचं निघून गेलं, म्हणजे गेलेली सत्ता आता परत आणता येत नाही. भंगलिया चित्ता. आता त्याच्यानंतर सांगितलं की एकदा मानसिक दुर्बलता झाली की मनुष्याच्या ठिकाणी पुन्हा काय होत नाही. जसं एखादा मनुष्य काय आहे की काही कारणानं भिला. एक काय आहे माणूस होता आणि शहरात राहत होता, पण काय झालं, त्याला एकदा लिफ्टमधून तो खाली उतरत होता आणि लाईट गेली, लिफ्टमध्येच बंद पडली आणि तास अर्धा तासाने पुन्हा चालू झाली. मग कसा तरी खाली आली, उतरला, कधीच पुन्हा लिफ्टमध्ये बसला नाही. कायम जिन्याने जायचा उतरायचा, कारण भय बसलं नाही. एकदा भय निर्माण झाले की मनुष्याला पुन्हा ते काय करावंसं वाटत नाही. तसं एकदा चित्त भंगलं म्हणजेच चित्त काय मन काय एकच आहे, आणि त्याला नये कशाने सांधिता, मग पुन्हा उभारी धरायला कठीणच असतं. एकदा का दुर्बलता निर्माण झाली की आपल्याला होत नाही, आपल्याला होत नाही असं होतं. एखादा पाण्याचा ओघळ असला 2 फूट 3 फुटाचा आणि बाकीची माणसं सरळ उड्या टाकून पलीकडे गेली. एखाद्याला वाटलं आता जायचं, पण त्याला वाटलं माझी जाती का नाही कोणास ठाऊक, मधी पडलो तर काय होईल, मधी तर पाणीच आहे, आणि मग जाईल का नाही जाईल का नाही म्हणलं तर जातच नसती. मग तो काय करतो, उडी मारायला जातो, मध्येच पडतो. असं जे काही त्याचं आहे, त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे, एकदा मनानं खचलं की परत काही करता येत नाही.
अशी जी स्थिती त्याने सांगितलं की नयेकाशाने सांधिता. एकदा एक मन दुबगलेलं आहे, ते परत तयारी करून मनाची उभारी घेऊन आपण काहीतरी करू असं परत धैर्य त्याला उभा करणं होत नाही. तुका म्हणे धीर भंगलिया पाठी खीर. आता तुकोबारायाने तेच सांगितलं की कुठलीही गोष्ट करायची असली तर तुमच्याजवळ धैर्य असलं, तुमच्याजवळ ते सगळं करण्याची हिंमत असली की होतीच. पण सुरुवातीलाच धैर्य खचलं, सुरुवातीपासूनच तुमची हिंमत खचली तर मात्र अवघड आहे. म्हणून मग धैर्य असणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि धैर्य नसलं तर पुढचं कुठलंच होत नाही. भंगलिया पाठी कीर. मग मात्र काय आहे की एकदा धैर्य भंगलं की तुम्ही काहीच करू शकत नाही. हेच सगळ्यात कीर ह्याचा अर्थ काय आहे की खरोखरच म्हणजे आता खरोखरच त्या माणसाला पुन्हा काय आहे की मानसिक धैर्य म्हणा, शक्ती म्हणा, काही उपयोगी येत नाही. कारण सगळं एकदा संपलं आणि गलित गात्र झाला की सगळंच त्याचं थांबलेलं असतं. आता आपण त्याच्या पुढचा अभंग पाहणार आहोत. 71 क्रमांकाचा अभंग आहे. युक्ताहार नलगे आणिक साधने अल्पनारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण येईल देईल भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. तुका म्हणे मज आणिक उपाव दिसती ते वाव नामे विण. हा अभंग 4 चरणाचाच आहे. या अभंगात नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण हे नाम महत्त्व सांगताना मात्र काय केलं तर नारायणाच्या मुखातून आलं आहे असं दाखवलं. नारायण म्हणजे कोण तर ज्याचं नाम घ्यायचं आहे तोच. आणि नारायण नारायण हे सुद्धा नामस्मरणच आहे. पण नामस्मरण ज्याचं घेतलं जातं त्याला नामी म्हणायचं. आणि ह्या नामीचं जे नाम असतं तेच मग नामीनंच नामाचं महत्त्व सांगितलं. इथं नाम महत्त्व सांगताना आता ते सांगतात की नाम महत्त्व हे काय आहे, साधनाचं आहे. आणि या साधनेनं परमात्म्याची भेट होऊ शकते. म्हणून हे साधना आपल्यासाठी काय अत्यंत सोपी. अनेक बरेच साधन आहे. मग आता त्याचं काय केलं त्यांनी मांडणी केली की एक साधन कोणतं आहे, युक्ताहार. म्हणजे जे काही आपण अन्न घेतो ते ठराविक घेणं. युक्त म्हणजे ठराविक. ठराविक याचा अर्थ तेच पदार्थ आहेत असं नाही. तर आपल्याला जर समजा 1.5 भाकरी खाण्याची भूक असेल तर आपण 1 भाकरीतच थांबायचं, वरची अर्धी खायचीच नाही. असं काय झालं की म्हणतात की किती असावं तर भूका रहे चौथा कोण. म्हणजे आपल्या पोटामध्ये 4 भागातलं 1 भाग मोकळा राहावा अशा तऱ्हेचं अन्न खावं लागतं. हे कशा करतात हे साधनच आहे. तर त्यांनी काय केलं, भगवद्गीतेमध्ये एक साधन सांगितलं आहे. ते असं आहे की प्रतिपदा झाली म्हणजे अमावस्यानंतर जी प्रतिपदा येते ती प्रतिपदा आली की त्यांनी काय करावं लागतं, प्रतिपदे दिवशी 1 घास खायचा, द्वितीय दिवशी 2 घास खायचे, असं करत करत पौर्णिमेला 15 घास खायचे. मग पौर्णिमेनंतर प्रतिपदा आली की 14 घास, द्वितीयेला 13 घास, असं करत करत मागं येत येत अमावस्या दिवशी म्हणजे 14शीला 1च घास खायचा आहे, अमावस्याला काही खायचं नाही. मग परत अमावस्यापासून दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला 1 घासापासून सुरू झालं. असाच आहार, तो सुद्धा दुपारी 1 वेळच. हे काय आहे की त्यांनी आहाराचं नियमन केलं. कशा करता तर अशा तऱ्हेनं आहार घेतला तर याग जप तप अशी जी साधनं आहेत ती सगळी व्यवस्थित होतील. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय करायच्या, अट्टासानं करायच्या. आता त्याच्याकरता काय आहे की हरिपाठात सुद्धा सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म किंवा जप तप हेही सांगितलं. हे सगळ्या गोष्टी काय आहेत तर नामाच्या पुढं कमीच आहेत.
आता ही गोष्ट कोणी सांगितली? तर अल्पनारायणे दाखविले. तर नारायणानं असं स्पष्ट करून दाखवलेलं आहे की सगळ्यात सोपं साधन म्हणजे थोडंसंच आहे साधन. जसं तुकोबाराय एका ठिकाणी लिहितात की स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तर स्वल्प वाट म्हणजे सोपी वाट किंवा जवळची वाट. तसं अल्प म्हणजे अत्यंत जवळचं असणारं. आणि ते काय केलेलं आहे की नारायणानं आपल्याला ते जवळचं स्वरूप दाखवलं की तुम्ही नामस्मरण घ्या, तुम्हाला असं उपास तापास करण्याची काही गरज नाही. अशा तऱ्हेनं आणखीन एखादे काय आहारावर नियमन करण्याची गरज नाही. जसं लागतं ते प्रमाणात खा, पण खा, तुम्ही उपाशी राहू नका. आणि थोडं खाल्लं तर त्यापासून तुम्हाला नाम घेण्याकरता उल्हास राहील. म्हणून हे नाम घेणं हे सगळ्यात सोपं असं साधन आहे. आणि सोपे साधन सांगितलं ते करण्याकरता अजून दुसरा काय प्रकार सांगितला? तर कलियुगा माझी करावे कीर्तन. आता चालू असणारं युग म्हणजे कलियुग आहे. मागचे जे युग होऊन गेली, कृत किंवा त्रेता, त्याच्यानंतर काय आहे की जे जे आलं, आणि ती सगळी युग काय आहेत की आपल्यासाठी वेगवेगळी साधनं सांगत गेली. मग कृतयुगामध्ये योग याग सांगितले, याग सांगितले, झालं. पुढच्या युगामध्ये तप सांगितलं, त्याच्या पुढच्या युगामध्ये दान सांगितलं, हे सगळं झालं. पण आता कलियुगात सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं? तर नाम सांगितलं. मग ते म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन काय असतं? तर नामसंकीर्तन असतं. ज्या कीर्तनाची सुरुवात नामानेच होते आणि ज्या कीर्तनाचा शेवट नामानेच होतो. सुरुवातीला राम कृष्ण हरी ह्यांनी सुरुवातच असते आणि सगळ्याच्या शेवटी झाल्यावर जय विठ्ठल नामस्मरणच आहे. आणि मध्ये सुद्धा काय सांगायचं? तर मध्ये नामाचंच महत्त्व सांगायचं. नाम ज्याचं आहे त्या देवाचं महत्त्व सांगायचं. नामाचं महत्त्व स्वतः अनुभवून सगळ्या पुढं मांडणाऱ्या संताचं महत्त्व सांगायचं. म्हणजे मग तिथं काय देव भक्त आणि नाम जे काय आहे, कथेमध्ये काय काय असतं? तर देव भक्त आणि नाम हे तीन गोष्टी, यासाठी कीर्तन असतं. कीर्तनात ह्या तीन गोष्टीवरच जास्त भर द्यावा लागतो. आणि म्हणून जर हेच तुम्ही केलं, सतत कीर्तनाच्याच गोष्टी करता नामस्मरण करत करत राहिला, तर काय होईल? तर सांगितलंय की तेणे नारायण देईल भेटी. आता हे सगळं सांगताना ते सांगतात की हा सगळा साधन मार्ग देवाला सुद्धा अत्यंत आवडतो. देवाला सुद्धा हे सगळं काय आहे की जे जे नामसंकीर्तन करतात तिथं तिथं देव काय आहे? जवळच राहतो. जसं ते सांगतात की नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदयारवो यत्र गायत्री मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. तर मी वैकुंठात राहत नाही, मी योगियांच्या हृदयात सुद्धा गुंतून पडलो नाही. मग मी कुठे आहे? तर यत्र गायंती, जिथं जिथं माझं नामघोष गायन चाललेलं असतं तिथं. मग त्याच्याकरता काय आहे की हे नारदा, मी कुठे मला शोधशील? तर जिथं नामस्मरण चाललं आहे तिथंच. म्हणून जिथं जे नाम चाललं आहे तिथं प्रत्यक्ष देवच असतो. जानाबाई म्हणतात की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. म्हणजे देवाला करमत नाही, तिथे येऊन काय करावं लागतं? पाहावंच लागतं. आणि देव त्या ठिकाणी येऊन आपल्याला काय करेल? भेट देईल. मग भेट देईल म्हणजे लगेचच येईल का? तर असं नाही. जसं जसं आपलं नामस्मरण चालेल तसं तसं अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झालं की देवाची महती सांगताना देव कसा आहे ह्याची ओळख करताना ज्ञान होईल. म्हणजे ज्ञानाची प्रतिष्ठापना झाली की ज्ञानानं भेट होईल. जे क्रम होतच आहेत. अगदी एक क्रममधला सोडून दिला आणि लगेच तो मला मिळालं असं नाही. मग नाम घेता घेता अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे सत्वगुणाचं झालं, सत्वगुणात ज्ञान स्थिर झालं आणि ज्ञानानं परमात्मा भेटला. हे सगळं कसं होईल? या कीर्तनातून होईल. कीर्तन हे साधनच आहे आणि त्या साधनातून होईल. मग तो जो कीर्तन करणारा आहे त्याने कीर्तन करताना स्वतः कीर्तन करतो आणि सगळ्याला त्या कीर्तनाचं श्रवण मिळतं. त्यामुळं
ते सगळे जे आहेत त्यांचीसुद्धा एक लक्ष तयार होतं. आता कीर्तन करणारे आणि श्रवण करणारे दोघंही भक्तिमय झाले की भगवंताची भेट होण्याच्या मार्गावर ते आलेले आहेत. तिसऱ्या चरणात सांगतात, न लगे लौकिक सांडावा व्यवहार. आता हे एक साधनच सांगितलं. नाम साधन किती श्रेष्ठ आहे हे सांगायला मधली साधनं सांगतात. हे साधन कोणते आता जे म्हणतात की कुठंतरी वनांतरात जाऊन राहिलेलं आहे, सगळं सोडून दिलं आहे आणि राहिला आहे कुठं तर वनवासी होऊन, आणि त्याच्याकरता एकांतात राहून त्यांनी भगवंताची साधनाच केलेली. तेवढं कशासाठी करायचं तर लोक हिथं सारखे भेटतील, लोक आपल्याला नाम घेताना मध्येच बोलायला लागले तर नामाचा खंड पडल, म्हणून आपल्याला कोणाच्या संपर्कातच राहायचं नाही. मग त्याच्याकरता त्यांनी काय केलं, दूर गेले. आता त्यांनी अगोदर सांगितलं की लौकिक म्हणजे कुठंतरी जनलोकात राहायचं नाही, दूर जायचं, सांडावा व्यवहार, आणि दुसरं काय करावं, देणं घेणं नाही. मग आता तुम्हाला हे सगळं करायला काय करावं लागतं, कुठंतरी जावं लागतं. आता त्यात तुकोबाराय सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पण हे त्याच्या पुढच्या ह्याच्यात घ्यावे वनांतर, मग तुम्ही वनवासात जा आणि मग तुम्हाला सगळं मिळेल अशी सुद्धा गरज नाही. तुम्ही लोकात राहा, तुमचे व्यवहार करा आणि शिवाय काय करा, वनवासात जाऊ नका. म्हणजे त्याच्यानंतर वानप्रस्थ आश्रमसुद्धा नको. मग काय कराल तुम्ही, तर नाम घेत राहा. नाम हे तुम्हाला ह्या सगळ्या आश्रमापेक्षा सगळ्यात प्राप्ती करून देईल. शेवटी सांगितलं भस्मदंड. भस्म म्हणजे काय, तर संन्याशी अंगाला लागतात ते राख, त्यालाच भस्म म्हणायचं. आणि संन्याशी कोण आहे, कसा आहे, एकदंडी, द्विदंडी, त्रिदंडी, हे त्या संन्याशाचे काय काय आहेत, एक एक भाग आहेत. आता त्यांनी सांगितलं काही असो, असा दंडही घ्यावा लागत नाही. भस्म आहे अर्थात संन्याशी व्हायचं नाही. वानप्रस्थ नको, संन्याशी नको, तुम्ही गृहस्थ आश्रमात असला तरी चालाल. फक्त काय करावं लागेल तुम्हाला, एकच आहे की ते म्हणजे नाम. तुका म्हणे मज आणिक उपाव. आता तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला ही तर साधनं सांगितली, अजून काही साधनं तुम्हाला जरी माहीत असली काही उपयोगाचे नाहीत. हे सगळ्यात सोपं साधन आहे. नाम घेणं हे सगळ्यात सोपं साधन आहे. याच्याशिवाय तुम्ही किती साधनं सांगितली तर नाम इतकं कोणच सोपं नाही. मग त्याच्याकरता दिसती ते वाव नामे विण. तर नामाशिवाय कोणतंही साधन जरी स्पष्ट करायला प्रयत्न केला तरी ते सगळी काय आहेत नामापुढं कमीच पडतात. तुकोबारायानं सुद्धा नाम हेच साधन सर्वश्रेष्ठ आहे, नामसाधनानंच आपल्याला परमात्मा प्राप्ती होईल याची ग्वाही दिलेली आहे. पुढचा अभंग आहे 72 नंबरचा. कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी, हो का नर अथवा नारी, रांड तये नावे खरी, नाही हाती दान शूरपणाचे कांकण, ओळीयेले संती वाळीयेले संती, केली बोडोनी फजिती, तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. आता हा अभंगसुद्धा 5 चरणाचा आहे पण आखूड अक्षराचा आहे. त्याच्यामध्ये मात्र तुकोबारायाने काय केलं आहे तर नामाचंच महत्त्व सांगत असताना ते नाम कुठं धारण झालं म्हणजे तुमच्या सहज सगळ्या गोष्टी होतील ते सांगितलेलं आहे. वास्तविक काय आहे, कंठ आहे. तर कंठातले जे जे काही मणी असतात किंवा दागिने असतात त्याला वेगवेगळी नावं आहेत. मग त्यातला जो काही मणी घातलेला असतो त्याला तन्मणी असं सुद्धा म्हणतात. अजून कंठातले दागिन्याला वेगवेगळी नावं आहेत. पण इथं दागिन्याबद्दल नाही म्हणले. हा जरी असला तरी कंठात आहे म्हणून सांगायची वेळ आली. वास्तविक हा काय आहे की कृष्ण नामाचा मणी. कृष्ण हे नाम आहे हे रत्नासारखंच आहे. म्हणून कंठी म्हणजे कुठं तर कंठाच्या ठिकाणी. कंठाच्या ठिकाणी म्हणजे कुठं तर आपला जो काय आहे स्वरयंत्र आहे
त्या स्वराच्या ठिकाणी तिथं असं सांगतात की तिथं मध्यमावाणी आहे. मध्यमावाणीच्या ठिकाणी हा जो काही आहे तो नामाचा भाग तिथं घेतला आणि तिथं स्थिर झाला. म्हणजे तो त्याच्या ठिकाणी नाम इतकं दिसायला लागलं की जसा कंठातला दागिना कोणालाही दिसून शोभायमान वाटतो, तसं ह्या कंठातलं नाम इतकं सतत सतत होऊ लागलं की लोकाला सुद्धा ह्याच्या नामाची ओढ लागायला लागली. नाही अशुभते वाणी. आता मध्यमात शुद्ध झाल्यावर वैखरी मध्यमावर अवलंबून आहे. खालच्या दोन वाणी शुद्धच आहेत, फक्त बिघडतं कुठं तर मध्यमा वाणीत. ती जर नामानं शुद्ध झाली तर मुखातून अशुभ वाईट असे शब्द कसे येतील? त्या ठिकाणी त्यांची जी वाणी ती शुद्ध आहे. कारण वैखरीला जे आत आत आहे तेच आहे. त्याच्यामुळं जे जे काही असेल ते मुखातनं शुभच निघल. म्हणजे याला काय आहे की वाच्यासिद्धी असं म्हणतात. तर वाच्यासिद्धी कशाने झाली? तर आपलं सतत नामस्मरण कंठाशी ठेवलं म्हणून. आता वाच्यासिद्धी ज्याला होईल त्याला काय होतं? तर देव त्याच्यावर कृपा करतो आणि तो म्हणेल ते पुढं होतं. हे कसं होऊ लागलं? तर अशुभ काही राहिलंच नाही ना. काही माणसं असं सांगतात की त्या माणसाने सांगितलं ना तुझं वाटोळं होईल, तुझं आज, आणि ते खरं होतं. म्हणजे अशी म्हणणारी काही माणसं आहेत की त्यांच्या जिभेला काय असतं कोणास ठाऊक, त्यांनी बोललं की पुढच्याचं वाटोळं होतंच. त्याला म्हणतात काळी जिभेची माणसं आहे ती, जीभ काळी त्याची. पण हे कसं झालं आहे तर नामानं शुद्ध पवित्र झालेले आहेत. त्यामुळे ज्यांच्या कंठाच्या ठिकाणी नाम धारण झालेलं आहे त्यांच्या मुखातून कधीच असं काय अशुभ वाणी वाईट बोलणं कधीच येणार नाही. हो का नर अथवा नारी. आता हे कोणाबद्दल सांगितलं? जे जे कोणी असतील ते. मग त्याने त्याला प्रतवारी केली. हे जर बोलणारा नर असेल तरी तो आहेच, आणि नारी असेल तरी आहे. म्हणजे स्त्री असो पुरुष असो, कुणाच्याही मुखात एकदा नामधारणा झाली की आहेच आहे. मग त्याच्या नामातून त्याच्या ठिकाणी शुद्धता आली म्हणजे तो पुरुषसुद्धा शुभ बोलणाराच, ती स्त्रीसुद्धा शुभ बोलणारी. आता दोनाशिवाय तिसरं काढलं की रांडतीये नावे खरी. मागच हा शब्द येऊन गेला मागच्या अभंगातच. हे कोण आहे? तर नारी म्हणता येत नाही अशा तऱ्हेची नारी. कारण हिला शुभाशुभाचं काही धर्माधर्माचं काही बंधनच नसतं अशी असणारी. पण तिने जर नामाचं धारणा केली तर मात्र काय झालं की तिच्या ठिकाणी सुद्धा याच प्रकारचं जे काय असेल तेच शुभवर्तन बाहेर पडल, शुभवाणी बाहेर पडल. म्हणजे त्याच्यामुळं कोणी असो, आता 3 भाग पाडले, नर नारी आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारं कोणी, त्यांच्या ठिकाणी सुद्धा तिचंही सगळं काय आहे की अत्यंत लक्षपूर्वक, म्हणजेच जे काही बोलणं आहे ते परमार्थनिहाय असं जर आपण म्हणतच असतो, पण शास्त्रनिहायसुद्धा होतं. कारण हे जे बोलतात तेच शास्त्रात असतं. ह्यांनी शास्त्र वाचलंच असेल असं नाही, पण ह्यांचं नाम घेणं इतकं शुद्ध झालं की ह्यांचं बोलणं शास्त्राप्रमाणे होऊ लागलं. नाही हाती दान शूरपणाचे कांकणं. आता काय आहे की काही काही असे असतात की दान देण्यामध्ये अतिश्रेष्ठ, आणि त्यांना काय आहे दानशूर नावाचं काय होतं, त्यांना पद मिळतं. आणि कधीकधी ह्यांच्या ठिकाणी एखादा काय आहे शूर पराक्रमी असला आणि त्यांनी जर एखादा पराक्रम गाजवला तर राजा काय करतो, त्याला हातातलं कडं हे भेट देतो, सोन्याचं कडं त्याला भेट. त्याच्यासाठी सांगितलं शूरपणाचे कांकणं. आता त्याला दान देत बसला तर दानशूर आहे असं नाही, किंवा काही एखादा पराक्रम केला म्हणून त्याला एखादं सोन्याचं कडं दिलं आहे असंही नाही. मग ह्याने काय एवढं केलं तर काही नाही, नामच घेतलं आहे, ह्यातलं कशातला नाही. वाळी येले संती केली बोडोनी फजिती. पण आता पुढच्या चरणात मात्र सांगितलं की असा कोणी आहे की त्यांनी काय केलं आहे, संतांनाच काही ना काहीतरी केलं आहे, संतांची निंदा करत बसलेला आहे, संतांना बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला आहे त्याने, संत सोडून बाकीचं बोलतो.
तर म्हणले त्याचं काय आहे की जसं डोकीचे सगळे केस काढले म्हणजे मग त्याला काय आहे की सगळं केस काढणं म्हणजे बोडवणी असा शब्द आहे. केस डोक्याचे सगळे काढून केवळ गोटा करणं असं त्याचं करावा, कारण संताची निंदा करतो अशी त्याची फजिती करा की जेणेकरून काय झालं, जयद्रथ आला होता आणि द्रौपदीला त्रास द्यायला लागला. तिने तिथूनच हाक मारली अर्जुनाला. अर्जुनाने तिच्या हाकेच्या दृष्टीनं बाण मारले आणि तिच्या भोवती असं बाणाचं कडं केले की जयद्रथाला हातच घालता येईना. मग तोपर्यंत जयद्रथ तिथं होताच, तो आला आणि त्याला बाणाने सगळं खिळवून टाकलेलंच. मग पुन्हा लागला आता काय करायचं. बरं हा जयद्रथ असा होता की दुर्योधनाची बहीण त्याला दिलती, म्हणजे ह्यांच्या दृष्टीने सुद्धा मेहनाच. मग आता काय करायचं, तर बाणाने त्याच्या डोक्यावरचे असे पट्टे काढले. मधीच काढायचे की मधीच एक केसाचा पट्टा ठेवायचा, मधीच काढायचं मध्येच केसाचा पट्टा ठेवायचा, म्हणजे जसं भोपळ्याला कसे पट्टे असतात तसं. आणि त्याचा टोप घेतला हिसकावून दिलं शहरात हाकलून. आता त्याला लाज वाटायची पण डोकं झाकायला काही नाही आणि ह्यानी तर असं अवहेलना केलेली, अशी फजिती म्हणतात. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याच्याजवळ या सगळ्या म्हणजे 2 चरणं व्यवस्थित आली, पुढची 2 चरणं जे काय करतात वागतात वाईट त्यांचं आहे, त्यांना त्यांच्या वागण्यामध्ये कशाची सुसंगती नाही, ताळमेळ नाही, अशांचे काय होईल, अवकळा म्हणजे निश्चित फजिती होईल. तर तुकोबरायानं याच्यात 2-3 गोष्टी दिल्या. एक कंठी कृष्णमणी असणाराचं कसं नाव होतं, तो काय कशी आपली वाणी शुद्ध करून घेतो हे, आणि ज्याच्याकडे हे नाही, ज्याने संतांना बाकीचं तुच्छ ठरवलेलं आहे, त्यांच्याकडे जायचंच नाही असं ठरवले, ते त्यांची काय फजिती होईल. आणि ज्याचा कशाचीच धारबोळ नाही, तो आपलं जीवन व्यर्थ घालवतोय, त्यांची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.